त्याच्या सोबतीनं गोरक्षला पाहतोय. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज आकाश देखील सज्ज झालाय. दुपारचं सत्र आणि दुपारच्या सत्रामध्ये पुनश्च सर्वांचं हार्दिक स्वागत. चांगली मॅच मध्ये सुरू आहे. हो, इथे मात्र शरीराचा वेध घेणारा हा तेज तरार चेंडू होता. तर बरं एक चिकी सिंगल धावफलकावरती लेग बायच्या स्वरूपाने जोडली जाईल. अतिशय मानाची आणि सन्मानाची स्पर्धा आपण पाहतो मित्रांनो. नवलाई देवी चषक 2024 पर्व पहिलं नक्कीच सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहतो. आणि स्पर्धेचा असा पहिला दिवस, पहिल्या दिवसामध्ये अतिशय सुंदर आयोजन आणि नियोजन आपल्याला पाहायला मिळतंय. चांगला खेळ देखील प्रस्थापित केला जाईल. ओहो, बॅकफुटला जाऊन पंच केलाय. अगदी आपण पाहिला तर नक्कीच चेंडू फरार होतोय डीप पॉइंटच्या दिशेनं. शेवटच्या मोमेंटला गॅदर करण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू फरार झाला. सीमा रेषा पार. दणदणीत खणखणीत चौकार. क्या बात आहे. इथे मात्र नक्कीच चांगला फटका पाहायला मिळाला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपण सातत्याने पाहत होतो वीरेंद्र सेहवाग अशा पद्धतीचे स्ट्रोक मारत असायचा आणि इथे मात्र तशा पद्धतीचा स्ट्रोक मधाच्या आतमध्ये फलंदाज गोरक्षने आज एकंदरीत या स्पर्धेमध्ये आज चांगली कामगिरी केली आपल्या संघासाठी. चरई संघ देखील चांगला संघ या ठिकाणी मात्र फाईट करतोय. हो, इथे मात्र स्विंग अँड मिस डॉट बॉल. बॅक ऑफ द हँड चेंडूला आता मात्र रिलीज केलं होतं गोलंदाजाने. अर्थातच आकाशने चांगली गोलंदाजी पाहायला मिळतोय. तुकाराम सावंत जे उपाध्यक्ष आणि चरई संघाचे चांगले गोलंदाज आहेत ते देखील नक्कीच आपल्या खेळाडूचा मान आणि नक्कीच उंचावत आहेत. शाबासकीची थाप अनेक खेळाडूंच्या माध्यमातून पाहायला मिळते. हो, इथे मात्र पुनश्च खोदून काढला चेंडू परंतु क्षेत्ररक्षक तैनात आहेत वाईडिश लॉंगॉनला. तत्पर या दोन धाबा अतिशय वेगाने पूर्ण केल्या जातात. दोन धाबींच्या मधील धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचते. तत्पर 7 या धावसंख्येवरती 7 धाबा धावफलकावरती जोडल्या जातात. चांगला संघर्ष सुरू आहे. एका बाजूने आपण पाहतो चरई त्यांच्या अगेन्स्ट आडावले या दोन दिग्गज संघादरम्यान ही मॅच प्रेक्षणीय मॅच आहे. मधाच्या आतमध्ये जो संघ जिंकेल तो मात्र पुढच्या फेरीमध्ये प्रवेश करेल यात मात्र शंका नाही आहे. ओहो, क्या बात है, क्या बात है. स्विंग अँड मिस डॉट बॉल. अशा पद्धतीने पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. पहिल्या षटकाच्या खेळीस धावसंख्या धावफलकावरती फक्त आणि फक्त 7 धाबा. दुसरे षटक प्रगती पथावर आणि दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज अनिकेत सज्ज झालाय. हो, इथे मात्र मिस्टामिक स्ट्रोक. फटका फसला डाऊन दी बॉल. क्षेत्ररक्षक येतात स्वतः गोलंदाज इथे मात्र चुकीचं अनुमान करतात. डायरेक्ट हिटची पुनश्च संधी होती. झेल घेणं गरजेचं होतं. 4 क्षेत्ररक्षक चेंडू खाली होते आणि इथे मात्र शेवटच्या मोमेंटला स्वतः गोलंदाज अनिकेतने नक्कीचा धाडस दाखवला होता परंतु चेंडू हातातून निसटला आणि इथे मात्र या 2 धावा. नक्कीच पावसाला आला की आपण पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये वळगण नावाचा प्रकार आहे तो लागत असतो आणि त्यामध्ये जो मळ्या असतो तो हातातून ज्या पद्धतीने निसटतो तशा पद्धतीनं हा चेंडू निसटला. इथे मात्र स्विंग अँड मिस डॉट बॉल. क्या बात आहे. अप्रतिम गोलंदाजी, इम्प्रेसिव्ह गोलंदाजी सूर्यामध्ये आतमध्ये गोलंदाज अनिकेतच्या माध्यमातून. धावसंख्या धावफलकावरती 9 रन्स ऑन द बोर्ड. लॉट्स ऑफ नो एनी विकेट्स. नक्कीच आतापर्यंत एकही विकेट्स तंबूच्या आशाला परतला नाहीये. एकंदरीत चांगली गोलंदाजी मधाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. पाला चेंडूवरती जरूर संधी होती. हो, इथे मात्र फटका अतिशय सुरेख आहे आणि चेंडूला फेकून दिलाय सीमा रेषा पार. सो ब्युटिफुल, सो एलिगंट, जस्ट लुकिंग लाईक अ वाव. इट्स अ मॅक्सिमम स्ट्रोक. षटकार. संघर्ष सुरू होता मधाच्या आतमध्ये आपण पाहिला तर 2 चेंडूवरती आपण पाहिला तर
नक्कीच चांगला संघर्ष चालू होता, परंतु संकेतच्या बॅट पुन्हा षटकार आला आणि धावसंख्या धावफलकावरती 15 या धावफलकावरती जाऊन पोहोचलाय. 15 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. चांगली मॅच मधाच्या आतमध्ये पाहायला मिळते. हो, हा चेंडू पहिल्यांदा थोडासा खाली राहिला होता. स्विंग याला मिस, डॉट बॉल षटकारला. तदनंतर मात्र लगेचच इथे मात्र परावर्तित केलं आणि तत्पर हा निर्धाव चेंडू मधाच्या आतमध्ये फेकला गेला. हा 2 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे या षटकातील. हे 2 चेंडू निर्णायक असतील. अनिकेत गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज होतोय. हो, पुण्याचा फटका फसलाय. डाऊन दी बॉल. आता इथे मात्र क्षेत्ररक्षक येतात. क्या बात आहे, क्या बात आहे. अनुमान करेक्ट, परफेक्ट कार्यक्रम झाला आणि इथे मात्र फलंदाज बाद. जो फलंदाज षटकारांच्या आतिषबाजी करतात, आता मात्र तंबूच्या आशेला परततोय. संकेत बॅक टू द पवेलियन. शेवटच्या मोमेंटला चांगला या ठिकाणी मात्र झेल प्रस्थापित केला. आकाश होते त्या ठिकाणी आपण पाहिलं तर काऊ कॉर्नरच्या दिशेनं त्याच्या माध्यमातून हा झेल स्वीकारला गेला. नवीन बॅटर मधाच्या आतमध्ये इनॅट नंबर 3 वरती संदेशला आपण पाहतोय. नवीन बॅटर मधाच्या आतमध्ये संदेश स्ट्राईक एंड वरती असं बॅटर. हो, बिग हिट करण्याचा प्रयत्न. बॅटम बॉल मध्ये संपर्क होत नाहीये. निर्धाव चेंडू. पुढील मॅच असेल सुभेदार नरवीर तानाजी मालुसरे उमरट आणि त्यांच्या अगेन्स्ट बोरघर बॉईज या दोन्ही संघाचे संघनायक. आपण टॉस साठी लगेचच रिपोर्टिंग करा. आमच्या टॉस बॉक्स मध्ये सज्ज राहायचा. बोरघर बॉईज आणि उमरट आमचे विक्की दादा शिंदे नक्कीच टॉस करतील. आफ्टर द लंच ते देखील आनंद घेतात. मॅच काही हरकत नाहीये. चांगलं या ठिकाणी मात्र नियोजन केलंय. कुठल्या गोष्टीची कमतरता या स्पर्धेला आणि आम्हाला देखील भासू देत नाहीये. नक्कीच चांगलं नियोजन. पुनश्च त्यांचं देखील आम्ही आभार व्यक्त करतो, कारण की त्यांच्या माध्यमातून मुळाचं सहकार्य या स्पर्धेसाठी देखील लाभलाय. नक्कीच शेवटचा ऑफिशियल कॉल बोरगर बॉईज आणि त्यांच्या अगेन्स्ट सुभेदार नरवीर तानाजी मालुसरे उमरट या दोन्ही संघाने सज्ज राहायचा आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज योगेश होते सज्ज. हो, आडव्या बॅटने ऑन साइडला देखना स्ट्रोक पाहायला मिळतोय. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात. भरता वेगाने आले. फेकी करतील तर मिळेल फक्त आणि फक्त एकच धाव. एकेका धावेसाठी आता मात्र संघर्ष सुरू आहे. धावसंख्या 1 ने पुढे सरसावेल, जाऊन पोहोचेल तत्पर 16 या धावसंख्येवरती. 16 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. आज सन्मान्य राहुलजी सकपाल साहेब देखील आमच्या समवेत जॉईंट होतात. आफ्टर दी लंच त्यांचं देखील करूया त्या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष हार्दिक स्वागत, कारण की या स्पर्धेसाठी मोलाचं योगदान, मोलाचं सहकार्य राहुल दादा यांचं देखील या स्पर्धेला लाभलं. त्यांचं देखील हार्दिक आभार व्यक्त करूयात. हो, इथे मात्र बराच वेळ नक्कीच होता फलंदाजाकडे चांगला फटका खेळण्यासाठी. इथे मात्र धोक्याशी घंटा वाजला या स्विंगर अप. पंचांचा बादचा इशारा. फलंदाज बाद. अर्थातच संदेश बॅक टू द पवेलियन. नॉन स्ट्राईक एंडला पॉपिंग रेंज मध्ये फलंदाज संदेश पोहोचले नव्हते. नक्कीच ज्यावेळेस मात्र बॅट रिलीज करायचं त्यावेळेस मात्र बॅट हातातून निसटली आणि ते मात्र पंचांचा विकेटचा इशारा. नवीन बॅटर लगेचच या. चला, जास्त वेळ घेऊ नका, कारण की उष्णता देखील जास्त आहे. आमचे पंच देखील अशा रगरगत्या उन्हामध्ये चांगला कार्य करतात. कार्याप्रमाणे नजर त्यांची देखील आहेत आणि योग्य तो डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचवला. त्यांचं देखील आम्ही हार्दिक आभार व्यक्त करतोय. आमची जीटीसी टीम देखील सज्ज आहे. चलपेश भोईराल टीम, त्यांचं देखील मनपूर्वक आभार व्यक्त करूयात, कारण की प्रत्येक ही स्पर्धा पोहोचवण्याचं कार्य त्यांनी देखील केलंय. गोलंदाज तयार. हो, क्या बात आहे. इथे मात्र चांगल्या पद्धतीने चेंडू पिच केला होता. अपील देखील झाले होते, परंतु पंचांचा इशारा. अगदी लेगस्टिकच्या बाहेर चेंडू पिच झाला होता. यस, नक्कीच वाईट नाहीये. बॅट कट होती. चला, वाईट नसेल, कारण की स्क्वेअर लेग पंचांनी लगेचच इथे मात्र घोषित केलं. हा डॉट असेल. डॉट बॉल मधाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. नवीन बॅटर मधाच्या आतमध्ये
बंटीला आपण पाहतो गोरक्ष असेल स्ट्राईक वरती. हो इथे मात्र पुनशा बिगिट करण्याचा प्रयत्न. शॉट फाईन लेगला क्षेत्ररक्षक मिळेल फक्त आणि फक्त एकच धाव. 17 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहे. 17 धावा धावफलकावरती जोडल्या जात आहेत आणि विचार केला तर अप्रतिम कामगिरी सुरू आहे. 4 चेंडू आतापर्यंत फेकले गेले. 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. हो पुणे शाडवा बाद डाऊन साईडला देखना स्ट्रोक आहे परंतु क्षेत्ररक्षक तैनात. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. गुड रनिंग बिटवीन द विकेट. पाहता पाहता 2 धावा अतिशय वेगाने पूर्ण केल्या. 2 धावेच्या मध्ये फलकावरती पाहायला मिळेल 19 धावा. बंटी आणि गोरक्ष ही जोडी मधाच्या आतमध्ये. आता मात्र बंटीकडे स्ट्राईक असेल. अंतिम चेंडू या षटकातील. हो इथे मात्र पुल केला परंतु अनसक्सेसफुल. विकेटची प्राप्ती. झटका क्रमांक 3 चरई संघाला. बंटी बाद. नवीन बॅटर तुकाराम यांना आपण मधाच्या आतमध्ये पाहतोय. चांगली कामगिरी त्यांना देखील करावी लागेल कारण की आता मात्र उर्वरित 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि धावा धावफलकावरती लागल्यात. 19 धावा. अंतिम षटक आणि गोलंदाज देखील सज्ज होतोय. तुकाराम सावंतला आपण पाहतोय मधाच्या आतमध्ये. हो इथे मात्र बॅकफुटला जाऊन स्लाइस करण्याचा प्रयत्न. बॉटम बॉल मध्ये संपर्क नाहीये. निर्धाव चेंडूची होते समाप्ती. आयुषला पाहतोय अंतिम षटकामध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज झाला. युवा गोलंदाज कामगिरी दमदार पदाच्या आतमध्ये करतोय कारण की इथे मात्र जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न होता आणि डॉट चेंडू पाहायला मिळाला. हो क्या बात है क्या बात है. परफेक्ट यॉर्कर. अपील देखील झाली होती परंतु पंचांनी अपील फेटाळून लावली होती. गतीनं बीट केला. नक्कीच फलंदाजाला समजलं देखील नाहीये. गोरक्षला आपण पाहिलं बाग टू बाग 2 चेंडू निर्धाव खेळून काढतो. व्हेरिएशन पाहायला मिळतात. पहिला चेंडू आपण पाहिला तर थोडीशी लेंथ खेचली होती गोलंदाजाने आणि हा चेंडू परफेक्ट यॉर्कर पाहायला मिळाला. अप्रतिम गोलंदाजी. हो पुनश्च आपण पाहिला तर खोलवर टप्प्याला चेंडू होता. इथे मात्र फटका अतिशय सुरेख आहे. वाईडिश लॉंग ऑफला क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून झाले चुकी. चुकीला माफी नाहीये. चेंडू फरार होईल. सीमारेषा पार. दणदणीत खणखणीत चौकार. चांगली गोलंदाजी सुरू आहे मधाच्या आतमध्ये परंतु क्षेत्ररक्षकाने हा चेंडू अडवणं गरजेचं होतं. चौकार अडवणं गरजेचं होतं परंतु इथे मात्र चौकारला चौकार धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळेल. तत्पर 23 धावा. 23 रन्स ऑन दी बोर्ड. लॉट्स ऑफ 3 विकेट्स. सरे मधाच्या आतमध्ये संघर्ष करतोय. हो इथे मात्र मिस्टामी स्ट्रोक. डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक. क्या बात है. अप्रतिम झेल. फलंदाज फेल. गोरक्ष बॅक टू द पवेलियन. सातत्याने मोठे फटके मारण्याचा धाडसी हा निर्णय घेतला होता गोरक्षने परंतु नक्कीच संघाला जशी पार्टनरशिप हवी होती ती मात्र कुठल्या खेळाडूला बिल्डअप करता आली नाहीये. त्या अनुषंगाने ते मात्र विकेटची प्राप्ती झाली. धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात फक्त आणि फक्त 23 धावा आणि 2 चेंडूंचा खेळ आता मात्र शिल्लक आहे. उर्वरित 2 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल आणि पुढच्या मॅच साठी टॉस साठी यायचंय. पुढची मॅच नक्कीच आपण मधाच्या आतमध्ये अर्थातच बोरगर बॉईज आणि उमरट दोन्ही संघाच्या संघाला एक टॉस साठी लगेच होत्या. उमरट आणि बोरगर बॉईज. हो इथे मात्र स्टेप आउट करून खेळलाय. चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. वाईडिश लॉंग ऑफला आता मात्र क्षेत्ररक्षक कुठली चुकी करत नाहीये. मिळतील आता बरोबर 2 धावा. चांगला संघर्ष सुरू आहे. एका बाजूला शिव शंभू आडावळे आणि त्यांच्या अगेन्स्ट संघ आपण पाहतोय अर्थातच मधाच्या आतमध्ये
आडाचा कोंड या दोन दिग्गज संघादरम्यान मॅच सुरू आहे. हो स्विंग या मिस, परंतु इथे मात्र धाव घेण्याचा प्रयत्न आणि फलंदाज बाद. शेवटच्या चेंडूवरती कुठल्या पद्धतीचे धाव नाहीये आणि अशा पद्धतीनं 4 षटकांचा खेळ समाप्त. 4 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 25 विजयासाठी 26 धावांची आवश्यकता. चला लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या, करूया टॉस. मधोमध आतमध्ये नक्कीच पुढची मॅच असेल सुभेदार नरवीर तानाजी मालुसरे उमरठ आणि त्यांच्या अगेन्स्ट बोरगर बॉईज या दोन्ही दिग्गज संघादरम्यान आपण करूयात टॉस. कोण असेल टॉस का बॉस? आणि ते मात्र नक्कीच आमचे आदरणीय राहुल शेठ सकपाल साहेबांना विनंती असेल की आपला शुभ हस्ते हा टॉस करायचा आहे, ज्यांच्या माध्यमातून मोलाचं सहकार्य या स्पर्धेला लाभलंय. नक्कीच मान्यवर आमचे राहुल दादा यांच्या शुभ हस्ते आपण करतोय टॉस. पुढची मॅच 4 षटकांची मॅच. टॉस केला तर आपण पाहू शकता आमच्या स्क्रीनवरती मान्यवर आणि हे दोन्ही कर्णधार. इथे मात्र टॉस जिंकला उमरठ या संघाने. उमरठ संघ आपला डिसिजन कळवायचा आहे. क्षेत्ररक्षण स्वीकारलं. यस, उमरठ संघाला नाणेफेकी जिंकली. प्रथमतः स्वीकारलं क्षेत्ररक्षण, आमंत्रित केलंय फलंदाजीसाठी. चला आपण पुढच्या मॅच साठी नक्कीच सज्ज राहा. तुम्हाला दोन्ही संघांना शुभेच्छा असतील. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या, जास्त वेळ घेऊ नका प्लीज. अजूनही काही मॅचेस शिल्लक आहेत. क्षेत्ररक्षण लावून घ्या लगेचच. चरई संघ जास्त वेळ घेऊ नका आणि सलामीचे 2 फलंदाज देखील लगेचच पाठवायचा आहे. चांगले मॅच एकंदरीत मधाच्या आतमध्ये चांगला संघर्ष सुरू होता आणि आता मात्र नक्कीच मधाच्या आतमध्ये पाहायला मिळेल सुंदर अशी स्पर्धा. एका बाजूला आपण पाहतोय सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशन पुळातपूर तालुका आणि त्यांच्या वतीनं नवलाई देवी चषक 2024 चा हा पर्व पहिल्यांदा पाहायला मिळतोय. नक्कीच विचार केला तर सुंदर अशी स्पर्धा. असं वाटत नाही की पहिलं वर्ष विकी, कारण की ज्या पहिले आपण आयोजन केलं पहिल्या दिवसापासून नक्कीच चांगली आक्रमकता दाखवली, कारण की अनेक वर्षापासून अनेक मोठमोठ्या स्पर्धा आम्ही कव्हर करत असतो. परंतु नक्कीच आपलं जे आयोजन आहे असं वाटत नाहीये की आजचा पहिला दिवस आहे आणि ही पहिलीच आपली टुर्नामेंट आहे. कारण की जितक्या बारकाईनं एकेका गोष्टीकडे आपण लक्ष दिलं, प्रशंसा करावी लागेल आयोजकांची आणि संपूर्ण नवलाई देवी चषकाच्या आयोजकांची. चला आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या. चरई संघ आणि अडावले संघ आपले 2 बॅटर्स पदाच्या आतमध्ये लगेचच पाठवायचा आहे. चला आकाश आपले बॅटर्स पाठवा आणि 12वे आपले खेळाडू असतील तर लगेचच पाठवायचे आहे, किंवा 10वा किंवा 11वा खेळाडू पाठवला तरी चालेल. नाव सांगण्यासाठी प्लीज लगेचच पाठवून द्या. येस, इथे आमचे नक्कीच 12वे खेळाडू पहिल्यापासून आहेत. आज नक्कीच आमचे दादा देखील मॅचचा आनंद घेतात, कारण की आपल्या गावासाठी आपल्या संघासाठी ते देखील वेळात वेळ काढून उपस्थित दर्शवतात. कारण की क्रिकेट हा नक्कीच आपण पाहिलं तर क्रिकेटमध्ये लहान थोर कधी पाहिलं जात नाहीये, वयाची अट नसते आणि आज ते देखील आनंद घेतील यात मात्र शंका नाही आहे. नक्कीच बऱ्याच वेळानंतर आपण पाहिलं तर टेनिस क्रिकेट जगताला पाहायला मिळाली. अर्थातच ISPL इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग जशी IPL होती तशीच प्रतिकृती आपण पाहिलं तर टेनिस क्रिकेटचे. आणि नक्कीच येत्या 6 तारखेपासून या स्पर्धेला सुरुवात होते. आपल्या ठाणे जिल्ह्यातील अनेक मातब्बर खेळाडू त्या स्पर्धेसाठी नक्कीच त्या ठिकाणी मात्र गेले आहेत. आणि आपला नक्कीच या विभागाचा भूमिपत्र नक्कीच वाकलन गावशी रन मशीन द बायकर मान महाराष्ट्राचा, ज्याच्या नावामध्ये तब्बल 34 बाईक आणि 5 4 व्हीलर्स आहेत असे आमचे मित्र मात्रे यांची देखील पर्वणी लागल्या. तब्बल 17.5 लाख रुपयाला तो देखील सोल झाला. आणि नक्कीच त्याला देखील शुभेच्छा देऊयात या स्पर्धेच्या माध्यमातून. चरई संघाचे 12वे प्रतिनिधी आपण यायचंय. गोरक्ष गोलंदाजीसाठी नक्कीच बॉलरचं नाव सांगा. संदेशला आपण पाहतो गोलंदाजी ट्रॅकवरती. अतिशय मानाची सन्मानाची स्पर्धा आपण पाहतो मित्रांनो. नवलाई देवी चषक 2020 दैदिप्यमान सोहळा याच देही याच डोळा या क्रीडांगणावरती ऐतिहासिक क्रीडांगणावरती आपण पाहतोय. देसाई गाव आणि सावली मैदान म्हटलं तर नक्कीच बैलगाडा शर्यतींसाठी नावाजलेलं जातं आणि बैलगाडा शर्यतीचे महाराष्ट्र राज्याचे
अध्यक्ष आपण पाहिले तर सन्मान्य पंढरी शेठ फडके याला देखील देवाज्ञा झाली, त्यांना देखील पुनश्च आपण या स्पर्धेच्या माध्यमातून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करूयात. पहिल्या चेंडूवरती विकेटची प्राप्ती, दमदार सुरुवात मला आतमध्ये पाहायला मिळतोय. चरई या संघाच्या माध्यमातून योगेश 0वरती बाद. चांगली गोलंदाजी या ठिकाणी मात्र पाहायला मिळतोय. सामना आपण पाहिला लो स्कोरिंग जरी असेल तरी सुद्धा इथे मात्र प्रयत्नांची पराकाष्ठा माझ्या आतमध्ये सुरू आहे. तत्पर विचार केला धावा बनवायच्या अवघ्या 26 धावा आणि असं वाटलं होतं की दमदार सुरुवात होईल, परंतु दमदार सुरुवात करून देतोय आपल्या संघासाठी गोलंदाज संदेश. नवीन बॅटर आता मात्र मैदानाच्या आतमध्ये आकाश होतोय सज्ज. आकाश वरती आता मात्र जबाबदारी असेल, परंतु एका बाजूने विकेट सुद्धा संपादित कराव्या लागतील संदेशला. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. मुंबई इंडियन्स जर्सी प्रमाणे चरई संघ मधाच्या आतमध्ये उतरला, तशी कामगिरी देखील करावी लागेल. आणि अर्थातच विचार केला तर इथे मात्र आपण पाहिलं तर IPL ला देखील सुरुवात होणार आहेत. आमचे नक्कीच मराठी समालोचक मित्र कुणाल दाते यांचा आवाज सुद्धा आपण त्या स्पर्धेच्या माध्यमातून ऐकू शकाल. नक्कीच हॉटस्टार वरती किंवा जिओ सिनेमा वरती आपण नक्कीच त्या स्पर्धेचा आनंद घ्याल, तेव्हा नक्कीच मराठी ही भाषा जरूर निवडावी. कारण की नक्कीच आपण बघा काही दिवसापूर्वी मराठी मातृभाषा दिन देखील साजरा झाला आणि आपली मराठी अस्मिता, मराठी संस्कृती जर टिकून ठेवायची असेल तर आपण देखील आपल्या भाषेला प्राधान्य देणं गरजेचं आहे. जगात महाराष्ट्र देशानं चांगली मॅच देखील मधाच्या आतमध्ये रंगते. चरई आणि त्यांच्या अगेन्स्ट आडावले या दोन दिग्गज संघात ही मॅच सुरू आहे. 2 चेंडू आतापर्यंत फेकले गेलेत आणि धाव फलकावरती फक्त आणि फक्त एकच धाव पाहायला मिळत आहे. दुपारचं सत्र जरी सुरू असलं तरी सुद्धा निसर्गरम्य वातावरण आहे. मधाच्या चारही बाजूला आपण पाहतो झाड आहेत, हिरवीगार दाट झाडे, त्या अनुषंगाने नक्कीच थोडीशी शांतता आणि त्याचबरोबर हिरवमय वातावरण मधाच्या आतमध्ये आपल्याला जाणवतं. हो, इथे मात्र हलक्या हाताने पुश केला. पुश करो खुश रहोची भूमिका साकारली फलंदाज तेजसना. चांगली फलंदाजी करावी लागेल, परंतु इम्प्रेसिव्ह गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये संदेशच्या माध्यमातून पाहायला मिळते. हो, इथे मात्र नक्कीच थोडीशी फंबल पाहायला मिळते. नक्कीच डेड बॉल असेल, कारण की आपण पाहिलं तर फलंदाजाने या ठिकाणी मात्र चांगली कामगिरी केली. चला जास्त वेळ घेऊ नका, आपण थोडस बॅकअप करा. व्हॉलेंटियर्स आपण सीमारेषेचा ताबा घ्या. चला व्हॉलेंटियर्स सीमारेषेचा ताबा देखील घ्या. प्लीज सहकार्य करा, कारण की आमचे पंच आता मात्र अशा रगरगत्या उन्हामध्ये पंचांची भूमिका साकारत. थोडसा ताण तणाव त्यांच्या चेहऱ्यावरती स्पष्ट, परंतु काही हरकत नाहीये. काही उर्वरित 2 सामने शिल्लक आहेत. गोलंदाज पुनश्च सज्ज होत आहे. 3 चेंडू आतापर्यंत फेकले गेलेत. गोलंदाज तयार. हो, क्या बात आहे, क्या बात आहे. अप्रतिम गोलंदाजी, डायरेक्ट हिटची संधी होती, परंतु इथे मात्र संधीचं सोनं करता आलं नाहीये. आयुष्यामध्ये संधी फार कमी मिळत असतात, संधीचं सोनं करावं लागत असतं आणि इथे मात्र चेंडू हातामध्ये आला नाहीये. तत्पर लागतच एक चिकी सिंगल धावफलकावरती एकटवली गेली आणि त्याच्या सहाय्याने धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल फक्त आणि फक्त 2 धावा. इकॉनॉमिकल गोलंदाजी, कंजूस गोलंदाजी बदलाच्या आतमध्ये सुरू आहे. गोलंदाज संदेशच्या माध्यमातून सातत्याने जास्त वेळ घेऊ नका, दोन्ही संघांना नक्कीच विनंती करतोय. उर्वरित 2 चेंडूंचा काही शिल्लक आहे. गोलंदाज संदेश पुनश्च मार्गस्थ होईल गोलंदाजी ट्रॅक वरती. राईट आर्म ओव्हर द विकेट ना. क्या बात आहे, अप्रतिम गोलंदाजी सुरू आहे. मधाच्या आतमध्ये मोठा फटका मारू दिला जात नाही. तुकाराम सावंत होते अगदी आपण पाहिलं तर मिडॉनच्या दिशेनं आणि तत्पर मिळेल फक्त आणि फक्त 1 धाव. पॉवर प्लेचं मांडलेली षटक सुरू आहे आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल गोलंदाजी सुरू आहे. विजयासाठी आपण पाहतो 26 धावांची आवश्यकता असताना इथे मात्र चांगली गोलंदाजी सुरू आहे चरई संघाच्या माध्यमातून. क्या बात आहे, परफेक्ट यॉर्कर, अप्रतिम गोलंदाजी आणि पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती फक्त आणि फक्त 3 धावा. 1 गडाच्या मोबदल्यामध्ये आडावले या संघाचे. उर्वरित 18 चेंडू आणि 18 चेंडू मध्ये आता मात्र विजयासाठी तत्पर 23 धावांची आवश्यकता असेल.
18 चेंडूने 23 धावांची आवश्यकता. चांगली गोलंदाजी केली पहिल्या षटकामध्ये गोलंदाज संदेशने आणि आता मात्र दुसरं षटक प्रगतीपथावर असेल. महत्वाची भूमिका साकारावी लागेल मधोमध आतमध्ये फलंदाज तेजस आणि त्याच्या सोबतीनं आकाशला देखील. कारण की विचार केला तर आता मात्र 23 धावा 18 चेंडू मध्ये बनवायच्यात. पहिल्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 3 धावा आल्या. दुसरं षटक प्रगतीपथावर. दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज तुकारामला आपण पाहतोय. एक तुकाराम सावंत आपण पाहतोय या नक्कीच क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेमध्ये सज्ज झाल्यात. अगदी लॉंग ऑफच्या दिशेनं जे उपाध्यक्ष देखील आहेत या संघटनेचे आणि त्यांचा संघ आता मात्र मधाच्या आतमध्ये ऍक्शन मध्ये आहे. अगदी विचार केला तर चांगला खेळ प्रस्थापित केला जातो मधाच्या आतमध्ये. संदेशने चांगली गोलंदाजी केली आणि आता मात्र नवीन गोलंदाजी ट्रॅक वरती तुकाराम होतोय सज्ज. हो क्या बात आहे. भन्नाट वेग परंतु पंचांचा वाईटचा इशारा. अनोख्या शैलीने आता मात्र आमचे पंच देखील वाईट देत आहेत. कारण की नक्कीच थोडस स्वतःला मोटिवेशन करणं गरजेचं आहे. मोटिवेट करणं गरजेचं होतं. तशा पद्धतीने या ठिकाणी मात्र वाईटचा इशारा. तुकाराम पुनश्च गोलंदाजी ट्रॅक मध्ये सज्ज. हो आडव्या बाटण्या साईडला देखना स्ट्रोक पाहायला मिळतोय. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात मिळेल फक्त आणि फक्त एकच धाव. एकेका धावेसाठी आता मात्र मधाच्या आतमध्ये संघर्ष सुरू आहे. दोन्ही संघांच्या माध्यमातून आपण पाहिला तर बाटल देखील सुरू आहे. क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती क्रिकेटच्या पटलावरती क्रिकेटचा हा दैदिप्यमान सोहळा आपण याच देही याच डोला अनुभवताय. नवलाई देवीच्या नावानं आणि नवलाई आईच्या नावाने ही स्पर्धा आपण पाहतोय. तिला देखील आपण नमन करूयात आणि आयुष्यकांना भरभरून आशीर्वाद आमच्या नवलाई देवीने द्यावा. या गावावरती या संघावरती तिची देखील छाया बनून राहावी अशी तिच्या चरणी आपण प्रार्थना करूयात. जास्त वेळ घेऊ नका. नक्कीच विनंती असेल. हा शेवटचा ऑफिशियल कॉल सरई संघाला. हो क्या बात आहे. इथे मात्र चांगला फटका एक्झिक्यूट केला परंतु क्षेत्ररक्षक तैनात आहे. अगदी डीप पॉइंटला क्षेत्ररक्षक तैनात होते. एकच धाव मिळेल. इथे मात्र गोलंदाजांची प्रशंसा करावी लागेल कारण की धावा बनल्या नव्हत्या. फक्त आणि फक्त 26 धावांची आवश्यकता असताना इकॉनॉमिकल गोलंदाजी मधाच्या आतमध्ये सुरू आहे. अप्रतिम गोलंदाजी. 6 धावा धावफलकावरती जोडल्या जातात. अजूनही 20 धावांची आवश्यकता विजयासाठी. हो क्या बात आहे. पंचांचा वाईटचा इशारा. यस वाईट आलाय. तत्पर असं वाटलं होतं की नक्कीच इथे मात्र चांगली फटकेबाजी होईल परंतु तसं घडताना पाहायला मिळत. धावा आधीच कमी आहेत. इथे मात्र अवांतरच्या स्वरूपाने जर धावा आपण द्याल तर संजीवनी देण्याचं कार्य होईल. अर्थातच अडावले या संघासाठी. स्विंग या नामे डॉट बॉल. अप्रतिम गोलंदाजी तुकारामच्या माध्यमातून. जरी वाईट झाले तरी सुद्धा चांगली गोलंदाजी सुरू आहे. अगदी 3 ते 4 पावलांचा रनअप घेऊन अतिशय वेगाने या ठिकाणी मात्र चेंडू रिलीज केला जातोय गोलंदाजी तुकारामच्या माध्यमातून. इम्प्रेसिव्ह कामगिरी सुरू आहे. हो बॅकफुल जाऊन स्लाइस केलाय. डीप पॉइंटला क्षेत्ररक्षक भरता वेगाने जीवाच्या आकांताने या ठिकाणी मात्र चेंडूला अडवलं गेलं. गॅदर करतील फेकी करतील तत्पर मिळतील या 2 धावा. 2 धावेच्या मध्ये धावसंख्या धावफलकावरती 9 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. संघर्ष सुरू आहे. अजूनही विचार केला तर या षटकातील तत्पर 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 2 बॉल शिल्लक असतील आणि इथे मात्र चांगली गोलंदाजी करावी लागेल. हो इथे मात्र चांगल्या पद्धतीचा चेंडू हाताला होता. सन्मान दिला गेला आणि तत्पर या 2 धावा अतिशय वेगाने पूर्ण केल्या जातात. चांगला संघर्ष सुरू आहे दोन्ही संघादरम्यान. सरी त्यांच्या अगेन्स्ट अडावले या 2 दिग्गज संघादरम्यान. अंतिम चेंडू असेल या षटकातील आणि स्ट्राईक पुनश्च आपल्याला पाहायला मिळेल. फलंदाज आकाशकडे असेल ज्याने चांगली कामगिरी केली आपल्या संघासाठी गोलंदाजी आणि त्याचबरोबर फलंदाजीच्या जोरावरती. हो इथे मात्र चांगला फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक तैनात आहेत आणि एकच धाव घेतली जाईल. आकाश स्ट्राईक स्वतःकडे ठेवेल. 2 षटकांचा खेळ समाप्त. 2 षटकांच्या खेळीत धावसंख्या धावफलकावरती 12 धावा येण्याच्या मोबदल्यामध्ये अडावलेल्या संघाची आणि आता मात्र विजयासाठी उर्वरित 12 चेंडू धावा बनवायच्यात. अर्थातच
14 12 चेंडू 14 धावेची आवश्यकता 7.00च्या सरासरीनं इथून मात्र धावा येणं गरजेचं आहे. हा षटक फार महत्वाचा असेल. इथे मात्र नक्कीच कमी धावा दिल्या तर सामन्यामध्ये शिरगाव करेल चरई संघ. तुकाराम सावंत आता मात्र गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज झाला आहे. उपाध्यक्ष आहेत अर्थातच सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे आणि या असोसिएशनचे उपाध्यक्ष तुकाराम सावंत यांना आता मात्र आपण गोलंदाजी ट्रॅकवरती पाहतोय. आपण पाहिलं तर चांगलं क्षेत्ररक्षण सजवलं गेलंय. नक्कीच चांगली गोलंदाजी करावी लागेल. हो क्या बात आहे. हलक्या हाताने पुश केलाय आणि इथे मात्र थोडीशी फॉर्मलिंग पाहायला मिळते. नजरअटी दुर्घटना घटी. नक्कीच जसा चेंडू हातातून सुटला लगेचच धाव फलकावरती एक धाव पूर्ण केली. चांगली कामगिरी सातत्याने सुरू आहे. या धावा रोखणं गरजेचं असेल कारण की इथे मात्र एकेका धावेसाठी संघर्ष देखील केला जातो मधाच्या आतमध्ये. सातत्याने आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षकांच्या माध्यमातून फेरबदल केला जातोय परंतु अशा घटना फार वेळा आपल्याला पाहायला मिळतात जी नक्कीच व्यूहरचना असते क्षेत्ररक्षणाची. त्यावेळेस मात्र क्रिकेटचे काही नियम असतात. त्या नियमांचा जर आपण भंग केला तर पंच लगेचच नोंद देतील. नक्कीच विकी 1 लाखाची स्पर्धा होती. अंतिम चेंडू होती चौकार हवा होता. चेंडू डॉट आला होता पण तो नक्कीच समोरच्या टीमने ऑब्जेक्शन घेतला की एका साईडला क्षेत्ररक्षक जास्त होते. नक्कीच आमच्या लाईव्ह टेलिकास्ट टीम मधून ते पाहिलं गेलं आणि नो चेंडू आला. 1 लाखाची फायनलची मॅच तिथे मात्र गमवावे लागले. घुटना टेक सिक्सर टेक सो ब्युटिफुल सो एलिगंट जस्ट लुकिंग लाईक अ वाव. इट्स अ मॅक्सिमम स्ट्रोक बिग हिट षटकार. क्या बात आहे क्या बात आहे. इथे मात्र संघर्ष सुरू होता मधाच्या आतमध्ये. आकाश संघर्ष सुरू करत होता आणि इथे मात्र षटकार आला. धावसंख्या षटकारानं 19 या आकड्यावरती. आता मात्र अवघ्या 7 धावेंची आवश्यकता विजयासाठी. चला बॉल द्या मॅच बॉल द्या. असं मॅच बॉल देखील दिला जाईल. अवघ्या 7 धावेंची आता मात्र आवश्यकता असेल. चांगला फटका एक्झिक्यूट केला आपण पाहिलं तर अगदी मिड ऑफ शॉट डोक्यावरून नक्कीच डीप मिडविकेटच्या दिशेने नक्कीच हा फटका सजवला गेला. षटकार आला आणि षटकाराने आता मात्र सामन्यामध्ये पुन्हा एकदा कमबॅक करतो अडावले हा संघ. 7 धावेंची आवश्यकता विजयासाठी. गोलंदाज सज्ज. हो स्विंग अँड मिस डॉट बॉल. क्या बात आहे. अगदी रीड करून गोलंदाजी सुरू आहे. खरा गोलंदाज तोच असतो जो फलंदाजाला रीड करून गोलंदाजी करत असतो आणि इथे मात्र हा चेंडू तुकारामचा रीड करत असताना फलंदाज तेजसला डॉट बॉल पाहायला मिळाला. 7 धावेंची अजूनही आवश्यकता आहे. संघर्ष सुरू आहे. ओ फुलटॉस चेंडू खराब चेंडू मित्र म्हणेन आणि फुलटॉस चेंडू वरती फुल टोल वसूल केला आणि चेंडू जाईल सीमा रेषा पार. बिग हिट षटकार. स्कोर इज लेवल आणि इथे मात्र फक्त आणि फक्त 1 धावेची आवश्यकता असेल. एका धावेची आवश्यकता. पुढच्या मॅच साठी सज्ज राहा. क्षेत्ररक्षणासाठी दोन्ही संघ देखील सज्ज असतील. हो इथे मात्र खोदून काढलाय आणि विजयाचा शंख. विजयी चौकार. बॉल द्या जमा करा आणि विजय संपादित केला. आडावले या संघाने. आडावले संघाचं अधिक अभिनंदन. हार्ड लक टफ लक या स्पर्धेमध्ये चांगला खेळ साकारला चरई संघाचा. हार्ड लक तुकाराम दादा सावंत. नक्कीच चांगला खेळ आपण देखील केला आणि इथे मात्र पुढच्या फेरीमध्ये दाखल होतोय संघ आडावले. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. पुढच्या मॅच साठी शुभेच्छा असतील दोन्ही संघांना. शेकहँड करा नंतरचे मैदान सोडा. खेळाडू वृत्ती दाखवा आणि नक्कीच मैत्रीपूर्वक असे ह्या लढती आपण पाहतो मधाच्या आतमध्ये. योगेश ठरला या मॅचचा हिरो कारण की चांगली त्यांनी मात्र खेळी साकारली आणि योगेश आपण लगेचच